कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीमध्ये राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने या तज्ञ समितीने महत्त्वाचे सल्ले देखील सरकारला दिलेले आहेत। सोमवारपासून राज्यातील पर्यटन सेवा 50% क्षमतेने सुरू करण्यास हरकत नाहीये असं देखील या तज्ञ समितीने म्हटलेलं आहे। त्यामध्ये कॅसिनो, क्लब आणि इतर गोष्टींनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तसंच पर्यटन व्यवसायाशी संबंधित सगळ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक करावं असा देखील सल्ला देण्यात आला आहे। तसंच पर्यटकांना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करावा असं देखील म्हटलंय। दरम्यान शाळांबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे देखील या बैठकीकडे लक्ष लागलंय। मात्र याबाबत पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं तज्ज्ञांनी म्हटलंय। पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे 24 सप्टेंबरला पुन्हा एकदा या अनुषंगाने बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान ही बैठक संपल्यानंतर कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। एक्सपर्ट कमिटीने सजेशन दिले की ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालू करचे। सो मोस्ट ऑफ ऑल द इलेक्शन विल बी स्टार्टिंग फ्रॉम 20th म्हणजे सोमारच्यान सुरू जातले। ताजी SOP गव्हर्मेंट विल रिलीज बाय टुमॉरो ऑर व्हेनेवर जस्ट बिफोर दॅट। आणि इम्पॉर्टंट पार्ट की ज्यो व्हडल्यो सनबर्न मीन्स असले कितें आसा पळय EDM आहा ताजें सांगलां की दे विल नॉट बी परमिटेड एज ऑफ नाव। ताजे रिव्यू जातले ऑन 15th ऑक्टोबर। ताजे नंतर कितें करतले। कॅसिनोचे डिसाईड झाले। Casino is 50%. All activity, anything which is around 50% with all the double vaccinated people and RT-PCR or any this on the 72 hours prior, all has to be done properly. RT-PCR कोणाची कस्टमर आता तांकां की कस्टमर has to be important. तांचे स्टाफांकूय वॅक्सिनेट सारखे जावंक जाय। डबल वॅक्सिनेटेड स्टाफ ऑल्सो डबल वॅक्सिनेटेड प्लस जो कोण येतले तांणी डबल वॅक्सिनेटेड किंवा RT-PCR वन ऑफ RT-PCR डिटेल SOP म्हणजे गव्हर्नमेंट RT-PCR म्हणजे वॉटेवर ICMR गाईडलाईन तांचे आसा पळय त्या प्रमाणे घेतले। So any club we सगळे ओपन Even spa and all. with 50% capacity. पाक आणि 50% करू शकनात But बाकीचे ऑल एव्हरीवेअर 50% बाकी सगळे विथ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर काय नाईटला म्हणजे पार्टीज कितल्या त्रास 50% आहा न्ही। इंडोर पार्टी आसा जाल्यार कॅपॅसिटी कितकी आसा 50% आनी घेवया। आणि ओपन एअर ऑल्सो सुद्धा असले तांकां कॅपॅसिटी आसता कितकी तरी। सो त्या कॅपॅसिटीचे 50%। सो बट हू विल कीप द वॉच ऑन दीस पीपल। गव्हर्मेंट हॅज टू त्यांना टायमिंग बी आसतलो कितें टायमिंग बी कितें आहा तांकां टायमिंग कमी काय इट इज अप टू गव्हर्मेंट टू इश्यू ऑल दोज गायडलायन्स। तुम्ही आणि किती सजेशन्स बी दिले आणि स्कुलांचे सांगितले तांकां सांगला की तुम्ही बसा म्हणून ऑन 24th 25th वी विल सीट एक्सपर्ट कमिटी टू डिसाइड अबाउट द स्कूल्स। बट मोस्ट लायकली वी मायट ओपन समवेअर अबाउट 4 तारखेच्यान बी ऑक्टोबराच्यान लायकली टू दॅट ॲटलीस्ट 9, 10, 11, 12 भुरगीं आहा तुला जातली बेगीन ओपन जातली बेगीन बिकॉज नाव इट इज व्हेरी मच अंडर कंट्रोल आसा। जरी नंबर वयर सकयल जालो तरी ते पॉझिटिव्हिटी रेट इज स्टील अराउंड 2 to 2.5च्या कमी आसा। ॲक्टिव्ह पेशंट्स आर अराउंड लेस दॅन 1000। आमी दिल्ले 5% एंड अबाव एंड 2500 ॲक्टिव्ह केसीस जाल्यारूच ते बंदी आशिल्ली। आता नाव दॅट इट इज ओपन पीपल हॅव टू सर्वाइव द इकॉनॉमिक ऑल्सो हॅज टू रन अँड वी विल रिव्यू आफ्टर इफ सपोज दर इज रायझिंग केसीस आणि हें वाडलें 5% पेक्षा वयर वता देन वी विल एडवाइज द गव्हर्मेंट अकॉर्डिंग। सो केन्ना मीटिंग रिगार्डिंग स्कूल आमची अराउंड 24th एंड ऑफ दिस मंथ डिसिजन विल बी टेकन बाय एंड ऑफ रिगार्डिंग स्कूल्स आमकां पयलीं ताणें सांगलां एक्सपर्ट कमिटी विल सी ओके बाय समवेअर अराउंड 24-25 ओके and then we will take a decision amongst us that what is to be done and how. And we have already told them that they should vaccinate all the school staff, which is almost 95% or 98% पर्यंत जाल्ले आसा। सो सगळ्यांक तूं फोर्स काय करूं शकना। वी हॅव गिवन देम इवन 6 वीक्साचे केले ते 12 वीक्स टू वॅक्सिन आशिल्ले ते 6 वीक्स केले। सो वी होप दॅट एवरीबडी इज एज मेनी एज स्टाफ इज वॅक्सिनेटेड प्रॉपरली। स्कूल म्हणटा तुम्ही हायस्कूल म्हणटा न्ही का 9, 10, 11, 12 आणि नॉट अबाउट प्रायमरी तांचे ना तांचे आफ्टर दीस 15 days जाले म्हणजे दिवाळी बी जाता कळटलें आमकां अदमास की वॉट इज द दीस ऑफ 9, 10, 11, 12 आफ्टर दॅट वी विल डिसाइड अबाउट द स्मॉलर चिल्ड्रन। डॉक्टर मेन हें आशिल्लें एक्सपिरियन्स आशिल्लें ते गणेश चतुर्थी जाता तुमकां आतां कितें दिसता ओवरऑल। नो इट इज व्हेरी मच अंडर कंट्रोल की आता जो आसा रायज आहा तो पयलीं फाटल्या पण द टेस्टिंग वॉज लेस। एकदा टेस्टिंग वाडलें की थोडो नंबर वाडटलो बट पॉझिटिव्हिटी इज इम्पॉर्टंट आणि वीकली पॉझिटिव्हिटी फाल्यां पर्यंत आमकां वीकली पॉझिटिव्ह ह्या विकाचे कळटलें। हाजे पयलींचे आहा ते इट इज 2.5, 1.8, 1.6 तर ह्या 2.5च्या सकयल आसा म्हणजे एक्चुअली आमी 5% पेक्षा सकयल आसा जाल्यार म्हणटा 5% विच इज एग्रीड बाय इवन हायकोर्ट ऑन दॅट मॅटर 5%. बट 2.5 जर ते वयर उदक वता जाल्यार वी मे टेल गव्हर्मेंट वॉट टू डू.
डॉक्टर आनी एक जो इश्यू चल्ला तो 102% वॅक्सिनेशनाचो इश्यू चल्ला सो हाचेर तुमकां कितें म्हणपाचें खरेंच कशें See, जालें maths, there is a difference between maths and health. Healthan न्हय 1+1 can never be 2. It can be 0 also. It can be 11 also. तूं सगळें स्टॅटिस्टिकली जर घेवन बसत न्हय जाल्यार तें मातशें हालूं शकता. बट वॉट इज 100% जावप म्हणजे दॅट इज अ क्रेडीट टू अवर स्टाफ हू हॅव डन एक्सलंट वर्क फॉर लास्ट 2 years. ती एक पॉयंट हांगा कमी जालो 1-2 हांवें करूंक ना वॅक्सीन. दीस इज लायक अ भुरगेपण म्हणजे खेळटात तुमी. Simple, see, What is it this is now? estimated about 18, जे गोव्याचे population आसा, as per the center figure, Goa figure, that was that 11.7 or like, so whatever it is. So that figure is crossed. That doesn't mean Goa's each and every person एक सुद्धा कोण नसना करूंक ना अशें म्हणून. तरी असा नंबर वयर वयता कारण आमचे गोंयकार जे आसा खरे तातूंतले थोडे पर्संटेज अजूनही जावंक नासतले. प्लस देर आर फ्लोटिंग पॉप्युलेशन नो दे ऑल्सो हॅड बीन गिवन दोज वे फ्रॉम आउटसायड वर्कर्स हांगा कोण काम करता लेबर सगळे जाण तेंचे काउंटेड ना. सो दीस वॉज एक्सपेक्टेड तेन्ना सगळ्यांक हें जाल्या उपरांत 100%च्या वयर वयतली म्हणून. इट्स अ बिग अचिवमेंट. 100% केन्ना जातलें दोडा मार्गा वचून येतात कोणाक थंयसून येतले. कोणाचे जाल्यार कोणाचे इनिबिशन आसतलेच न्हू मदीं इतलें जालें जाल्यार खूब जालें आमचें. आनी जर ऐकलें आनी आमची सिरो सर्वे आसा ती 67% आसली फाटल्या फावटीक न्हू लास्ट म्हयन्यान केल्ली ती. आनी एक सिरो सर्वेकूय गव्हर्मेंट हेज गिवन परमिशन फॉर DHS टू डू इट फॉर जनरल. आणि ती जर मुंबयची एरियाची 84% काय 94%. तशी आमची जर 80 वयर गेली न्हू आतां आनी 15 दिसांनी कळटलें आमकां 15-20 दिसांनी. बेस्ट वी आर एट द very at the higher end of defeating corona. So it is there. बट थर्ड वे तुमकां कितें दिसता म्हणजे एज अ थर्ड वे विल कम. सायंटिफिकली इट विल कम. पण ते व्हायरस हॅज टू सर्च फॉर गोवन टू गेट इन्फेक्टेड. आमी मेळपाक डिफिकल्ट जाता कित्याक आमी मोस्ट 98% वॅक्सिनेट जाल्या म्हणजे कशें अशें जळी मळी कोण उरला जाल्यार मेळटलो. सो इवन तुका जालें न्ही आतां वॅक्सीन घेतला तांकां सुद्दां जाता न्ही पण तो मरपाचो चान्सीस इज एक्स्ट्रीमली लस. सो जे आमकां सेकंड घेवन जे आमी जप्प करून इतके मेले न्ही आमचे भाव ते खूबच कमी जाता. सी थोडे हें आसतलेच प्रॉब्लेम. तुमी सामकें झिरो जातले आनी हें जातलें हें रावं नाका. इट वील बी देर बट आय थिंक वी आर व्हेरी मच अंडर द कंट्री. एक दुसरो एक सांगता तुमकां. सी द सेन्सस डिपेंड्स ऑन 10 वर्सांनी सेन्सस करता गव्हर्मेंट. लास्ट सेन्सस वॉज डन इन 2010. 2020 तो जावपाचो आशिल्लो तो जावं ना बिकॉज ऑफ दीस. सो इट वील नॉट हॅपन. सो तांणी कितें केलें 2010 तो एक्चुअली हेड काउंट करतात आमी घरा वचून पळयतात. दॅट्स वॉज दॅट नंबर. सपोज दॅट वॉज नंबर वॉज 15 lakhs 15 लाख आशिल्लो. ह्या वर्सा जावं ना पूण तांणी स्टॅटिस्टिकली इवॅल्युएट केलें वॉट इज द ग्रोथ रेट वॉट इज द डेथ रेट आनी तांणी एक नंबर दिलो की 11,50,000 वॅक्सिनेट जावंक जाय. सो दीस इज अ स्टॅटिस्टिकल कळ्ळें न्ही. सो यू कॅनॉट से दॅट 11 लाख इतकेच लोक आसा म्हणून. त्यापेक्षा चड आसूं शकता त्यापेक्षा कमी. बट वी गो बाय द नंबर वीच इज गिवन बाय द सेंट्रल गव्हर्मेंट की हो तुमचो नंबर तुमी जावंक जाय. तितको नंबर आमी क्रॉस केलो की 100 जालो ना. चड जालो जाल्यार 102% जालो. सी 102% इज अ टेक्निकल स्पिकींग. पण ही भुरगेपणां हांवें घेवंक ना तुवें घेवंक ना हांवें घेवंक ना म्हणून हांव सांगता ती भुरगेपणाचो वेपार हो. दीस इज वॉट. दीस इज नॉट हेल्थ. हे पॉलिटिक्स करपाची हांगा कांय गरज ना. दीस इज अ हेल्थ मॅटर. यू शूड बी हॅपी दॅट मोर अँड मोर पीपल आर गेटिंग वॅक्सिनेटेड. And important part is vaccination of 100% is of eligible and who wants to take. आमचे कडेन अशें आसतलें न्ही 10-12 बोडकां सुद्दां आसतलीं ना हांव घेना तूं कोण म्हाका सांगपी. असले शाणपणां सांगपी कितकेशेच आसा. तांकां तुवें कितकें सांगलें जाल्यार ते घेवचेच ना. सो दे वील नेवर बिकम 100%. दुसरो पॉयंट आहा की एवरी डे न्ही दॅट नंबर वील इनक्रीज. जे 18 वर्साचे काल कमी आशिल्ले आयज ताजे 18 वर्सां कंप्लीट जालो की ही एलिजिबल जालो. फाल्यां आनी येतले एलिजिबल परवा एलिजिबल वाडत वचतले. सो दॅट नंबर इज गोइंग टू इनक्रीज. सो टेक्निकली स्पिकींग यू वील नॉट गेट 100% एनी टायम बिकॉज त्या वेळार नित्य आतां कोण जाले ते 18 वर्साचे काल आयज 18 वर्सां कंप्लीट जाले म्हणटलो आपल्याक फाल्यां आपल्याक 18 वर्सां कंप्लीट जाली. थर्ड इज प्रेग्नन्सी. 25,000 प्रेग्नन्सी एवरी इयरली गोंयांत जाता. दॅट मिन्स एट अ गिवन टायम एटलीस्ट 10,000 ते 15,000 बायलां गुरवार आसतली. तातूंतली अजून पर्यंत नॉट इवन 1,000 पीपल हॅव टेकन त्या बायलांक. सो ती एक 20,000 अशीच आसतली पॉप्युलेशन. प्लस देर कितकेशे पेशंट कॅन्सरचे सफरर आहा कितकीशीं ऑपरेशनां जाल्लीं आसा कितकेशे जाण किमोथेरपी घेता रेडियोथेरपी घेता. दॅट मिन्स दे आर नॉट फीट बट दे आर देर. सो 100% तूं तें सगळें फुजांव करपाची कांय गरज ना.
but those who are eligible and wants to take, all are done. पयले सुद्दां न्हू हांगा भायल्यातल्यान थंयच्यान आनी केसीस वाडटल्यो चान्सीस ऑफ डेथ विल नॉट बी देर बिकॉज द वॅक्सिनेशन रेट मस्ट हॅव बीन व्हेरी हाय पण ओनली वन पॉयंट वी नोटेड फॉर एवरी वन इज दॅट दोज हू आर एट हाय रिस्क दोज हू आर हाय रिस्क दे हॅव टू टेक प्रिकॉशन्स व्हेरी हाय रिस्क दुसरो आतां सांगल्या म्हळ्यार कॅन्सर पेशंट किंवा सिरियस रिनल किडनी प्रॉब्लेम आनी कितें आसा पळय ते तांकां वॅक्सिन घेतल्या नंतर सुद्दां इन्फेक्शन येवपाक शकता आनी सिरियस जावपाक शकता सो तांच्यांनी अशें कोणें समज तांकां कोणा जर जोर येयलो कितें येयलो जाल्यार तांणी इमिजिएटली टेस्ट करपाक जाय आनी हॉस्पिटलांत वचपाक जाय एडमीट जावपाक जाय की तातूंतल्यान सुद्दां खूब जाणांक वाचोवपाक मेळटा बिकॉज कोवीड आमी ऑलमोस्ट कंट्रोलाचेर पावल्ल्या सर गोंयांत ते तरी आसतना सुद्दां केसीस चालू उरतल्यो आनी हे जे डेथ जाता पळय जे वॅक्सिन घेवंक ना म्हणून दादले न्हू वॅक्सिन घेयनासतना जाल्यार एका आठवड्यान अशें रफली ते बंद जावपाक जाय वॅक्सिन घेवन तेंच्यांनी तातूंतल्यान जो चुकोवन जो एक डेथ जाता ते सुद्दां सापार करूं येता प्रोवायडेड दे रीच द हॉस्पिटल व्हेरी अर्ली सो दॅट सम अमावंट ऑफ इन्फेक्शन वील बी देर सो वी आर इन द व्हेरी मच इन द प्रोसेस ऑफ फुल्ली कंट्रोलिंग इट थोडेशे कोण वॅक्सिनेशन उरलें तेंच्यांनी बेगींतल्या बेगीन घेवचें अजुनूय जेंचे 84 दीस जाले म्हणजे दुसरो वॅक्सिन घेवपाचो टायम जालो ते सुद्दां थोडे खुबशे जाण अजून येवंक ना ते डिले करता सो तेंच्यांनी डिले करपाक जायना जाता तितले बेगीन वचपाक जाय सो आमचे जे टार्गेट आसा गव्हर्मेंटाचे की ऑक्टोबर एंड पर्यंत बाकीच्यांचे सगळे एलिजिबल पॉप्युलेशन वयतलें ते जालें जाल्यार वील बी आउट सो एवरीथींग वील बी शूड बी ओपन ऑर एवरीबडी शूड बी ओके फायन विथ इट एज अर्ली एज पॉसिबल शुक्रवारी मोदींचा वाढदिवस झाला. या वाढदिवशी विक्रमी लसीकरणही झालं. मात्र या लसीकरणावरून विरोधकांनी निशाणा साधला होता. त्यावरून मोदींनी गोव्यातील कोरोना योद्ध्यांशी संवाद साधताना खोचक टोला लगावलाय. नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले आपण पाहूयात. कल रात को 12 बजे के बाद एक पॉलिटिकल पार्टी को रिएक्शन आया है, उनका बुखार चढ़ गया है. इसका कोई लॉजिक हो सकता है क्या? जब आपके कहने से लोगों ने वैक्सीन लगवाई तो उसके बाद क्या आपने उन लोगों से कोई बात की? कोविड वैक्सीनेशन प्रोग्राम के लिए लोगों का क्या रिएक्शन रहा है? और मैं एक और सवाल भी पूछना चाहता हूं, क्योंकि मैं न वैज्ञानिक हूं न मैं डॉक्टर हूं. हमने सुना है कि जब वैक्सीनेशन होता है तो जिसको वैक्सीन जो लेता है 100 में से एक आध व्यक्ति रहता है, कहते हैं उसको जरा रिएक्शन आता है, बुखार आता है, और ये भी कहते हैं कि बहुत ज्यादा बुखार चढ़ जाए तो मानसिक संतुलन भी चला जाता है. ऐसा डॉक्टर लोग बताते हैं, हमें तो जो ज्यादा ज्ञान नहीं है. लेकिन मैं ये जानना चाहता हूं कि जब कल देश के इतने हमारे मेडिकल फ्रेटर्निटी के सब साथियों ने, फ्रंटलाइन वर्कर ने, कोरोना वॉरियर ने 2.5 करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन लगाई, उसमें से किसी को रिएक्शन आए तो शायद हमने सुना है. लेकिन ये मैं पहली बार देख रहा हूं कि 2.5 करोड़ से ज्यादा लोगों को कल वैक्सीन लगा और कल रात को 12 बजे के बाद एक पॉलिटिकल पार्टी को रिएक्शन आया है, उनका बुखार चढ़ गया है. इसका कोई लॉजिक हो सकता है क्या? सर, जब लोगों को हमने वैक्सीन दिया तो हमने उनको बता दिया पहले कि ये कौन सा वैक्सीन है. तो उनको बता दिया कि ये कोविड की बीमारी दूर करने के लिए हमने ये टीका आपको लगवाया है. दूसरी बात हमने बताई कि ये वैक्सीन लेने के बाद, ये टीका करने के बाद आपको शायद कुछ बुखार, बदन दर्द, सिर दर्द, थकावट महसूस हो सकती है. आप तुरंत 104 हेल्पलाइन पर कॉल कर सकते हैं या जो हमारे आपके नजदीक वाले प्राथमिक केंद्र पर आप जा सकते हैं. टीका लगवाने के बाद आपको कोविड की जो अप्रोप्रिएट बिहेवियर है, जो मास्क पहनना, हाथ साफ करना और लोगों से 1 मीटर की दूरी रखना, ये चालू रखना है. और जब आपके दिन हो जाए 84 डेज तो आपको दूसरा टीका लगवाना है. और कल आपका जन्मदिन था और आपके जन्मदिन पर हमने, पूरे देश ने आपको एक जन्मदिन का गिफ्ट
2 करोड़ से ज्यादा लोगों ने वैक्सीन लेके आपको दिया है। तो इसमें वो संख्या 2.5 करोड़ से ज्यादा निकली। जी हाँ जी। नितिन जी, आज देश में दुनिया का सबसे बड़ा वैक्सीनेशन सफलतापूर्वक चल रहा है। हाँ जी। गोवा ने इसमें एक बहुत बड़ी उपलब्धि हासिल की है। इस उपलब्धि में देश भर के आप जैसे डॉक्टरों और स्वास्थ्य कर्मियों की बहुत बड़ी भूमिका है। चाहे कोरोना की महामारी का संकट रहा हो या फिर दुनिया का सबसे बड़ा टीकाकरण प्रोग्राम, हमारे कोरोना वॉरियर्स ने जो भूमिका निभाई है वो पूरी दुनिया में एक मिसाल है। आपके प्रयासों के लिए आपको तो बधाई देता हूं, लेकिन आपके माध्यम से गोवा के सभी डॉक्टर्स, नर्सिस, पैरामेडिकल स्टाफ सबको मैं बहुत बहुत बधाई देता हूं। धन्यवाद। 17 सप्टेंबरला मोदी 71 वर्षांचे झाले। दरम्यान गोव्यातील लोकांशी त्यांनी कोविड लसीकरणाचं ध्येय पूर्ण करण्याच्या निमित्तानं संवादही साधला। या संवादामध्ये त्यांनी 75 वर्षांच्या एका वृद्ध इसमाला एक खास ट्रिक सांगितली। वय कसं सांगावं याची ही ट्रिक होती। नेमका हा संवाद कसा होता तुम्हीच ऐका। तो मैंने उनसे जवाब दिया कि अभी 30 साल बाकी है। तो बहुत हंस पड़े। उन्होंने कहा तू अभी भी सुधरे नहीं हो। शशिकांत जी नमस्ते। नमस्कार माननीय प्रधानमंत्री जी, बहुत बहुत शुभकामनाएं हमारी तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है। मैं अभी 75 ईयर्स ओल्ड हो गया हूँ, थोड़ा थका हूँ, फिर भी कितनी उम्र हुई भगत जी? 75 ईयर्स। 75। देखिए, कल मेरे साथ बड़ा मजा आ गया। हुआ ऐसा, प्रोग्राम मैं जरा थोड़ा 2 मिनट ले लूंगा आपका, क्योंकि आप मुझसे भी आयु में बड़े हैं, तो आपके आशीर्वाद मेरे लिए बहुत बड़ी बात है। लेकिन कल मेरे पुराने दुनिया से कुछ मन कर गया कि मैं ढूंढूं जरा वो आजकल लोग कहाँ हैं। तो मैंने अभी 2 दिन पहले एक फोन ढूंढ करके रखा था और एक बड़े बुजुर्ग ऐसे ही औलिया टाइप है, उनको मैंने फोन किया और मैंने कहा आज मेरा जन्मदिन है, मुझे आशीर्वाद दीजिए। वो बहुत उम्र में बड़े वरिष्ठ हैं और ये टीवी अखबार वगैरह से उनका कोई लेना देना नहीं, अलग ही दुनिया में जीते हैं। तो उन्होंने मुझे ऐसे ही पूछा कि कितने साल हुए, तुम्हारा जन्मदिन है तो कितने साल हुए? तो मैंने उनसे जवाब दिया कि अभी 30 साल बाकी है। तो बहुत हंस पड़े। उन्होंने कहा तू अभी भी सुधरे नहीं हो, बचपन में मेरे पास जैसा करते थे ऐसा ही कर रहे हो। आप भी अपनी 75 वाली आयु मत बताइए, आप ये बोलिए अभी 25 बाकी है। जर गोवा पोलिसांकडे सिद्धिनाईक मृत्यू प्रकरणाचा छडा लावणं जमत नसेल तर ही केस सीबीआयकडे द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या संदर्भात काय म्हटलंय आपण ऐकूयात। म्हापशेचे बाय सिद्धी नायक हाचे गुपीत मरणाक मिस्ट्रियस डेथ हाका म्हयनो जावन गेलो। अजून मेरेन सरकारा कडल्यान ह्या मरणाचेर गोंयकारांक आनी ताच्या परिवाराक कॉन्फिडन्स मेळपा सारकें स्टेटमेंट कोणा कडल्यान मेळना। 1 म्हयनो जालो, हे मरणचें इन्व्हेस्टिगेशन खंय पावलां, तें बुडोवन मेलां असो जो पयलीं दावो जालो, तेजे नंतर तेज्या फॅमिलीकान सगळ्यांक दिसता तो मर्डर जालो। मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केल्लो, पयलीं ताणें फॅमिलीकूय ब्लेम केलें, गोंयच्या आवय बापायक ब्लेम केलें आनी ताणें एक सांगलें की आपुणूय एक चलयेचो बापूय,
आनी आपूण त्या खातीर हे इन्व्हेस्टिगेशन जें करतलो तें इन्व्हेस्टिगेशन आपूण नजर दवरतलो बारीकसाणीन आनी खंयच अन्याय जावपाक दिवचो ना हो आमच्या मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट आशिल्लो. अशें जर चालू उरलें जाल्यार आयज एक भयभीत वातावरण जाल्लें आसा. डेथ, मर्डर, रेप गोंयांत वाडत आसात. तुमी इन्व्हेस्टिगेशन सारकें करना. तुमी हांगा कोणाक प्रोटेक्ट करपाक सोदता आनी कोण प्रोटेक्ट करपाक सोदता हें कोणाक खबर ना. आनी त्या खातीर आमी स्ट्रॉंगली मागता गोंयच्या लोकांचे वतीन की मुख्यमंत्र्यान एक क्लियर स्टेटमेंट करचो ह्या इन्व्हेस्टिगेशनाचेर. तुवें जें सांगलेलें तें खंय पावलां आनी हो मर्डर गाय ही ड्रावनींग केस बुडोवन मेला हेची क्लॅरिटी दी. कोणें प्रोटेक्ट करपाक वयची न्ही, कोणें कोणाक सांबाळपाक वयची न्ही असो एक सगळ्यांक दुबाव येता की हाचे फाटल्यान कोण तरी आसा आनी तांकां सरकार प्रोटेक्ट करपाक सोदता ही भावना निर्माण जाल्ली आसा. तरी पूण हांव म्हणटा की हांव हितून भितर चड डिटेल वचना. भोव करून जो रुलींग तेजो प्रेजिडेंट आसा तेजेर ओपोजिशन म्हणून प्रेजिडेंट आसा तो सहमत जायना. पूण ह्या फावटी जे भाजपाच्या अध्यक्षान स्टेटमेंट केल्लें की जर हेजें इन्व्हेस्टिगेशनान सारकें ना की रुलींग पार्टीचो प्रेजिडेंटान स्टेटमेंट केला की हाजेर जर इन्व्हेस्टिगेशन सारकेंच मेळना जाल्यार ही केस CBI कडेन हँड ओवर करची म्हणून. हांव आयज स्टेटमेंट करता की त्या स्टेटमेंटाक हांव सहमती दितां जेन्ना रुलींग पार्टीचो अध्यक्ष आनी प्रिंसिपल ओपोजिशन पार्टीचो अध्यक्ष आमी दोनूय जर एक जातात की हांव तेज्या स्टेटमेंटाक सपोर्ट करता की CBI इन्व्हेस्टिगेशन हें जावचें. पूण आनीक थोडो टायम आमी गोंयच्या पुलिसांक आनी मेडिकल टिमीक दिवचो. जेन्ना दिसता सारकें आनीक 8-10 दिसांनी जायना जाल्यार ही केस CBI कडेन हँड ओवर करची आनी तातूंतल्यान सगळें इन्व्हेस्टिगेशन जावचें. कोणें ती केस पालोवपाचे प्रयत्न केले, पुरावे नश्ट करपाचे प्रयत्न केले तेंय तितून इन्व्हेस्टिगेशनाक हाडचें. कोण कोणाक प्रोटेक्ट करपाक सोदतालो, कोणें हें सगळें डायरेक्शन दिलें आनी हो कल्प्रीट कोण आशिल्लो तेजेरय इन्व्हेस्टिगेशन जावचें. कोरोना काळामध्ये राज्यव्यापी कर्फ्यूचे निर्बंध लागू आहेत, त्यामध्ये कॅसिनो बंद ठेवण्याचे आदेशही आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली होत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. वारका इथे एका हॉटेलमध्ये कारवाई करत बेकायदेशीर कॅसिनोचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कोलवा आणि मडगाव पोलिसांसोबत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईमध्ये बेकायदेशीर कॅसिनोवरती छापेमारी करण्यात आली. या छापेमारी दरम्यान 15 जणांना अटकही करण्यात आली आहे, तर जवळपास 7 लाखांच्या चिप्सही जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच जुगाराचं इतर साहित्य देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. या कारवाईनंतर आता इतरही बेकायदेशीर कॅसिनोंनी धसका घेतला असण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे मडगावात बेकायदेशीर कॅसिनोवरती कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर राज्यव्यापी कर्फ्यूचे निर्बंध कसे पायदळीत उडवले जात आहेत हे अधोरेखित झालं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा तशाच प्रकारे कारवाई करत राज्यात कॅसिनो बेकायदेशीररित्या सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. कुणाच्या आशीर्वादानं हे कॅसिनो सुरू ठेवले जात आहेत असा सवाल आता उपस्थित केला जातोय. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 25 ऑगस्टला मध्यरात्री कालकोण मडगाव येथील एका परिसरामध्ये छापा टाकून मिनी कॅसिनोचा पर्दाफाश करून संबंधित परिसर सील केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेनं रेहान मुझावर या मिनी कॅसिनो चालकासह 21 जणांना अटक करून नंतर हमीवरती त्यांची सुटका देखील करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून 2,04,700 इतकी रोख रक्कम आणि 84,05,000 रुपये किमतीच्या चिप्स तसंच कॅसिनो मशीन्स, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. तर आता जी कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये 6.9 लाखाच्या चिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी ट्विट करत या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आहे. एकूणच या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या कॅसिनो चालवणाऱ्यांचं धावं पुन्हा एकदा दणाणलंय. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.